नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळावे अशी मागणी श्रीगोंदा तालुक्यातील शिवाजी पांडुरंग आढाव यांनी केली आहे। स्वतःला लोखंडी मॅन म्हणवत आढाव यांनी नगरच्या उमेदवारीवर दावा केला असून त्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली आहे। मी शिवाजीराव पांडुरंग आढाव आयर्न मॅन म्हणून परिचित आहे। पुणे शहरातनं 2014ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा मला अनुभव आहे। रमेश भाऊ वांजळे गोल्डमॅन यांच्या विरुद्ध मी राष्ट्रवादीकडनं लोखंडी मॅन म्हणून परिचित झालेलो आहे आणि त्यांच्या मिसेसच्या विरोधामध्ये आमदारकीचं माझं तिकीट लास्ट मोमेंटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कट झालेलं आहे। त्याचबरोबर मी माझा जो मतदारसंघ आहे श्रीगोंदा मतदारसंघ, त्या मतदारसंघातल्या देवदैठण गणातनं पंचायत समिती झेडपीची जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडनं मी 2003-04ला मी उमेदवारी मागितली होती, पण त्यावेळेला ती माझी कट झाली उमेदवारी आणि त्यानंतर सुप्रियाताई सुळे राजकारणात आल्या आणि त्यांनी मला, मी सर्व्हिसला खेड शिवापूर या ठिकाणी असल्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे त्या ठिकाणी मला त्यांनी त्यांच्या प्रचारामध्ये सामावून घेतलं आणि तेव्हापासून मी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली। पण ते करत असताना मला नगर जिल्हा, माझा जिल्हा खुणावत होता। मागच्या वेळेलाच मला या ठिकाणी येऊन निवडणूक लढवायची होती आणि त्यानुसार मी त्यावेळचे जे उमेदवार आहेत राजीवजी राजळे यांनाही भेटून गेलेलो होतो, त्यांच्या वडिलांनाही भेटलेलो होतो। त्यांनी सांगितलं पवारसाहेब ज्यांना तिकीट देतील त्यांचं तुम्हाला दिलं तर तुम्हाला आणि मला दिलं तर मला। मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्हाला जर तिकीट दिलं तर आम्ही तुमचं निश्चित काम करू आणि मला दिलं तर माझं तुम्ही निश्चित काम करा। पण मला काही तिकीट मिळालं नाही आणि पुण्यामध्ये मी 2 वर्ष सलग अपक्ष पक्षाकडे उमेदवारी मागत होतो, पण मला काही मिळाली नाही आणि मी शेवटी अपक्ष उमेदवारी अर्ज 3ऱ्या वेळेला भरला। 2 वेळा मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही वेळेला मी खूप प्रचंड 2-2 वर्ष फिरूनही प्रचंड तयारी करूनही मला काही तिकीट मिळालं नाही आणि 3ऱ्या वेळेला मी सलग 2 वर्ष फिरून मी खासदारकीची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्यावरती प्रचंड मोठा अन्याय झालेला आहे। तो अन्याय दूर व्हावा आणि समाजातल्या तळागाळातल्या एक खालच्या वर्गातला पण कष्ट करून जगणारा, उच्च शिक्षित असलेला आणि लोकांपुढे एक चांगला आदर्श ठेवून भ्रष्टाचारमुक्त चांगलं काम करून दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आणि आदरणीय पवार साहेबांची जी काही व्हिजन आहे की हा देश, हा समाज सुधारला तर देश सुधरेल, या हिशोबानं, तसेच आदरणीय दादा असतील किंवा ताई असतील यांच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी खूप मला चांगलं काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि इथे सुद्धा मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माझा नगर जिल्हा जो आहे, माझं जे काही होम पिच आहे या होम पिचसाठी पुढील संपूर्ण आयुष्य या होम पिचसाठी मला द्यायचं आहे आणि त्यासाठी मी अविरत कष्ट करेल, अविरत मेहनत करेल आणि मग इथला जो तरुण वर्ग आहे या तरुण वर्गासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, पाण्याच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना रखडलेल्या आहेत, त्या रखडलेल्या योजना मार्गी लावण्याचं काम मी निश्चितपणाने करेल आणि मला तो विश्वास आहे। कारण का तर मी राजकारण्यात सगळ्या मोठ्या राजकारण्यांमध्ये वावरलेला आहे, समाजातल्या तळागाळापर्यंत वावरलेला आहे, पण मी कधीही गटातटाचं, पाडापाडीचं, चुकीचं राजकारण कधीही न केलेलं आहे। त्यामुळे या वेळेला निश्चित पक्ष मला एक चांगली म्हणजे नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मला देईल याची मला निश्चित खात्री आहे आणि पवार साहेबांनी तसं माझी माहिती जी आहे ती माहितीही पूर्ण मागून घेतलेली आहे आणि त्यानुसार ते निर्णय करतील आणि या वेळेला सर्वसामान्य जनतेच्या उमेदवाराला माझ्यासारख्या 20 वर्ष स्वतःच्या घरातलं सगळं घालून पण कुठेही 1 रुपयाही कुणाचाही बाहेर न घेतलेला आणि अनेक ऑफर्स आलेल्या असताना, अगदी 50 लाखाच्या 1-1 कोटी 2-2 कोटीच्या ऑफर्स आलेल्या असताना त्या धुडकावून लावलेला माझ्यासारखा एक तरुण जो आहे तो तरुण या ठिकाणी उमेदवारी मागतोय आणि निश्चित मला उमेदवारी मिळेलच याची मला खात्री आहे। आणि राष्ट्रवादी काँग्रेसच काय तर पक्षाबरोबर असणारे इतर पक्ष सुद्धा मला उमेदवारी मिळाल्यानंतर सर्व झाडून सगळे निश्चित चांगल्या यानं कामाला लागतील अशी मला खात्री आहे। माझा श्रीगोंदा मतदारसंघातले सगळे नेते आणि पाथर्डी असेल, त्याचबरोबर कर्जत असेल, जामखेड असेल, शेवगाव असेल, राहुरी असेल,
पारनेर असेल, त्याचबरोबर नगर शहरातले सगळे काही नेते मंडळी आणि सर्वसामान्य कार्यकर्ते की ज्या आधारावरती मी तिकीट मागतोय, तर सर्वसामान्य कार्यकर्ता त्याला न्याय मिळवून देण्यासाठी मी उमेदवारी करत आहे. आणि आपण मला निश्चित पत्रकार मंडळींनीही सहकार्य करावं. मी तुमच्यातलाच एक घटक आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ, मला निश्चित सहकार्य करेल, मदत करेल. मी तुमचा भाऊ म्हणून एक या मतदारसंघाचा एक नवा चेहरा म्हणून आणि एक वेगळ्या धाटणीचा, पण नवा म्हणजे नवा म्हणता येणार नाही, पण पंचायत समिती झेडपीचं माझं 2003-04चं तिकीट त्यावेळेला मी मागितलेलं होतं, ते त्यावेळेला कट झालेलं आहे माझं आपल्याच मतदारसंघामध्ये. त्यामुळे मी नवा नाही आहे. सामाजिक उपक्रम सतत राबवत असलेला आणि भारत ज्योती अवॉर्ड पुरस्कारानं 2 राज्यपालांच्या, भीष्म नारायण सिंग आणि 2 राज्यपालांच्या हस्ते मला दिल्लीला गौरवण्यात आलेला आहे. जो अवॉर्ड मदर तेरेसा आणि इतर काही मंडळींना, डी.वाय. पाटील वगैरे या मंडळींना दिला गेलेला आहे, सुनील गावस्कर यांना दिलेला आहे महाराष्ट्रातल्या, त्या अवॉर्डनी मला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि मी त्या अवॉर्ड बरोबरच काय, पण निश्चित मला उमेदवारी जर मिळाली आणि मिळेलच याची खात्री आहे, पण एक खासदार कसा असावा आणि जनतेला कशा पद्धतीनं सामोरं जायचं आणि कामं करायची, एवढं निश्चित मी समाजासाठी आणि देशासाठी दाखवून देईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय राष्ट्रवादी.